गेली तब्बल 50 वर्ष नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिरात क्षेत्र गाजवणारे संगीतकार म्हणजे अशोक पत्की। त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे। त्यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीत 260 नाटकांसाठी आणि 100 चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे। तसेच 100 पेक्षा जास्त मालिकांची शीर्षक गीते त्यांनी बनवली आहेत आणि आजपर्यंत त्यांनी 5,500 पेक्षा जास्त जिंगल्स बनवले आहेत। त्यांचे काम साधारण नसून एक चमत्कारच आहे, कारण कुठलेही संगीताचे शिक्षण न घेता त्यांनी संगीत क्षेत्रात असामान्य असं कार्य केलं आहे। अंतर्नाद या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे। तसेच त्यांना अर्धांगी, आपली माणसं, सावली या चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार मिळाले आहेत। मिले सुर मेरा तुम्हारा आणि पूरब से सूर्य उगा या 2 अजरामर गीतांचे संगीतकार म्हणूनही त्यांची भारतभर ख्याती पसरली आहे। आज 85व्या वर्षी त्याच उत्साहाने त्यांचं कार्य चालू आहे। त्यांचा मुलगा देखील त्यांच्याप्रमाणेच टॅलेंटेड आहे। आता त्यांचा मुलगा आशुतोष पत्की देखील मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे। मात्र आशुतोष आपल्या वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात न येता अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहे। आशुतोष यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 साली झाला। मुंबईतील दादर परिसरात त्याचे बालपण गेलं। त्यानंतर त्याने रुपाली कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केलं। नंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री देखील मिळवली। मात्र अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने या क्षेत्रात प्रयत्न करून पाहायचे ठरवले। त्यासाठी त्याने अनुपम खेर यांच्या ॲक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे शिक्षण घेतलं। पुढे 2014 साली अकल्पित या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं। पदार्पणातच त्याला मोहन आगाशे, रेणुका शहाणे, निर्मिती सावंत यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली। पुढे 2018 साली तो वन्स मोर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आला होता। या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता हा पुरस्कार मिळाला। नंतर तो शहीद भाई कोतवाल या सिनेमात दिसला होता। स्वतंत्र सैनिक वीरभाई कोतवाल यांची भूमिका आशुतोष याने उत्तम रीतीने साकारली होती। यानंतर तो झी मराठीवरील अगबाई सासूबाई या गाजलेल्या मालिकेत दिसला। त्याने साकारलेलं सोहम हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले। 2021 साली त्याने स्वतःची आशुतोष पत्की एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था स्थापन केली। यामार्फत त्याने कुल 17 नावाची शॉर्ट फिल्म देखील बनवली होती। तसेच तो स्टोरी वाइन्स नावाच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो। 2022 साली तो मैं तुझे याद करू या हिंदी गाण्यात झळकला होता। आशुतोष जाहिराती क्षेत्रातही कार्यरत असून चंदूकाका सराफ आणि डाबर रेड टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये तो झळकला आहे। सध्या आशुतोष स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करतो। अशा प्रकारे आशुतोष याने अशोक पत्की यांच्याप्रमाणेच कला क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे। तो अशोक पत्की यांच्या मनोरंजनाचा वारसा पुढे चालवत आहे।